नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. सकाळी उठल्या बघा झोपेतून लाईट घालवली. यांना काय जोर येतो काय माहिती. सकाळी माणसं दूध वगैरे काढायचं करायचं काहीतर गडबड गोंधळ असतो आणि त्यात लाईट घालवली की हे असं काहीतर होतं बघा. आणि हे बघा आमचे म्हणजे सकाळचं वातावरण दाखवते तुम्हाला. दाजी काढायला लागले दूध. तिथं कॅन ठेवलं आहे, तिकडं दाजी दूध काढायला लागलेत हाताने. आणि हे बघा रात्री पेट खाली केली आम्ही. आणि ही आपली गाडी आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता कसलं भारी एकदम मस्त. आणि अशा पद्धतीने मुरघासच्या बॅगा वगैरे आहेत. इकडं जायला रस्ता आहे आपल्या पाण्याच्या टाकीकडं. इकडं अशा पद्धतीने पाण्याची टाकी आपली. सकाळची सुरुवात इथं आम्ही भांडी घासतो आणि पाणी गरम होतं आहे आंघोळीसाठी. आणि तिथून नंतर हे बघा पाणी पूर्णपणे गरम झाले, बकेट साईडला ठेवले आंघोळ करायसाठी. आणि हे बघा सकाळचा सूर्य इतकं प्रसन्न वाटतं ना मन. असा सूर्य बघितलं की हे फक्त शेतकऱ्याच्या नशिबातच असतं. आणि इकडचा साईडचा डोंगर वातावरण वा लयच भारी झाले. आणि शेड पण बघू शकता तुम्ही. गाय वगैरे निवांत दूध काढले त्यांचं निवांत बसलेत. आणि आता फायनली मी पाणी काढून घेतलं आहे आंघोळीला. आणि परत मध्येच लक्षात आलं कोंबड्या सोडायच्या राहिलेत. मग आता कोंबड्या सोडायला आली आहे बघा. ह्यांचा गोडबड गोंधळ. चावली तर एक कोंबडी आणि तिचा हळूचपर्यंत काढते, कारण ते हुक आहे ना फिट्ट बसवायला लागतं, नाही तर रात्रीची येऊन कोल्हे खाऊन जातात. म्हणून आपले तेवढ्या 4 आहेत तेवढ्याच छान झोपासायच्या असं माझं असते. लय एक ना धड बाराभर चिंध्या असं मला आवडत नाही अजिबातच. आणि मी त्याच पद्धतीने रूल फॉलो करते. आणि आता कोंबड्या सोडून झालेले आहेत फायनली माझ्या सगळ्या. आणि आता तुम्ही बघू शकता कशा फिरायला लागलेत. इकडं आपला ट्रॅक्टर आहे न्यू हॉलँड. आणि मी आता पाणी काढले, त्यात पाणी वतून घेते. अशा पद्धतीनं पाणी वतलं आणि आता मी आवरून घेते पटकन सगळं काम. पटपट सगळं त्याच्यात भुरकुंडा वगैरे घातला. आता आंघोळ झाली, मी फायनली घरात आली आहे. आता सगळं आवरायला घेते. घरातली लाईट गेलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे. नवीन काहीच विषय नाही आपल्या इकडं. नेहमीचंच आपलं झंझट असतं ही. लाईट नसते नेमकी लढायच्या टायमाला राजीनामा. आता माझं आवरून झाले. हे बघा मी वेणी पण घालायला चालू केली. आता घालतेच आहे 2 मिनटात. तोपर्यंत टिकली वगैरे आहे का ते चेक केलं. आणि आता वेणी घालून झाली आहे. म्हणजे अर्धी झाली अर्धी होती आहेच. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी वेणी घालत आणली आहे पूर्ण. आता तिला मी रबर लावणार आहे. बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने रबर लावते त्याला. तुम्ही म्हणसाल सगळंच दाखवायला लागले. सगळंच म्हणजे जे माझं रोजचं रुटीन आहे. बऱ्याच जणांचे तुमचं रुटीन दाखवा तर मी रुटीन दाखवते, बाकी काही नाही. आणि विशेष असं गरिबाच्या घरातली सकाळ कशी असते हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न करते. अशी असते, रोज काय लावत नाही. फक्त आज तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त लावायला लागले, बाकी काहीसुद्धा नाही आहे. विशेष असं काहीसुद्धा नाही आहे. कोणी काही हे करू नका. आणि तुम्ही मला सपोर्ट करता हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि हे बघा मेहंदी कशी आहे, बांगड्या कशा आहे हे पण दाखवून घेतलं तुम्हाला. आणि त्यानंतर थंडीमध्ये ओळ खूप होतात ना, त्यामुळे हिमालयाचं लिप बाम आणलेलं आहे. असं लिप बाम लावून घेतलं. आणि कसं आहे माहिती आहे का, होठ तडकले ना हसता येतं ना, बोलता येतं ना काय करता येतं, म्हणून परफेक्ट केलं आहे. आता चक्कीमधून पीठ दळून आणलेलं आहे मी. आणि मी याच्या आता चपात्या बनवणार आहे. आणि भाजीसाठी भोपळ्याची भाजी. आणि इकडं बघा भैया झोपला आहे अजून. ह्याला उठ म्हणते, उठा नाही. कसं करताय आता तुम्हीच बघा. आहे का किती रागानं बघते. अजून घेतलं पांघरून झोपला आता. अशा पद्धतीने मी भोपळा चिरून घेतला आहे. आता तुम्ही बघू शकता मी आता चहा बनवते. रेड लेबल माझा उपवास असतो म्हणून तुमच्या दाजीने रेड लेबल चहा आणला आहे. असू दे पी म्हणून. पण पित नाही मी कधी, पण नवऱ्याच्या मर्जीसाठी असू द्या म्हणून घेतलं. आता गुळाचा चहा बनवते मी. गुळाचा चहा, गुळात पाणी ओतले, रेड लेबलची पावडर टाकली आहे. आणि त्यानंतर हो का मी अशा पद्धतीने आल्याचे छोटे छोटे तुकडे केले. बराच वेळ शिजू द्यायचं म्हणजे गूळ पण विरघळणार आणि आलं पण शिजणार. तर आजचा दिवस माझा कसा वाटला सांगा कमेंट करून. बाय.